एकदा एकदा तूही तिथे जाऊन बोल. जा तिकडे जाऊन बोल. माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग 1 2 3 माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग 1 2. अरे बोल ना काहीतरी. माइक टेस्टिंग 1 2 3 माइक टेस्टिंग. बोललास का? हो. हॅलो. एक्सक्यूज मी. सो आता आम्ही चाललेलो आहोत जरा सेल्फ केअर करायला. सेल्फ केअर थोडं आणि थोडंसं शॉपिंग करायला. सो जस्ट नॉर्मल डे. ओके. आणि अपडेट वी गॉट द माईक. जी अनबॉक्सिंग आम्ही लवकरच टाकू व्हिडिओ तसा. येस. आउटफिट चेक. ओके बाय. बँगलोरचं रियालिटी. आता सगळे ऑफिसमधनं येत आहेत ना, तर हा ट्रॅफिक. आणि सकाळी जेव्हा मी रोडने ऑफिसला जात असते तेव्हा इथे ट्रॅफिक असतं. 9 to 5. आइए आपका इंतजार है. मध्येच तुला डान्स का करू वाटतं बच्चे लाईफमध्ये? हां. आणि मध्येच तुझा हा ॲक्सेंट पण कुठं येतो मला कळत नाही. वाईब आहे. वाव, छान आहे तुझा आउटफिट. फाटकी पॅन्ट. वैष्णवी पांडोळे मारत काय झालं? पांडोळे सॉरी. सो तिथे आम्हाला कपल्स पा घ्यायचा होता, पण ते एकत्र नव्हते बसू देत आम्हाला. मी म्हणलं मग फायदा काय? कंटेंट कसं मिळणार? कंटेंट नाही, तू रिलॅक्स कसं करणार मी तिथे नसेल तर? ओ शिट. मे बी तिथे असेल तर मी रिलॅक्स केला. शट अप. मी आता इथं प्राइसिंग बघ. बाय वन गेट वन. अभि नाव वाच ना बच्चे त्याची. नाव कसली डेंजर आहे त्याची. हे पण आहे ना, आपण नाव वाचा. नाव ऐका लोकांना. कुठं? स्वीडिश डीप टिश्यू फुल बॉडी मसाज. बाबो नाही, आपल्याला मसाज नकोय मला. हेअर स्पा काय असतं मग? हेअर स्पा पण तुझं बियर्ड वगैरे थोडी करायचं आपल्याला. हां, बियर्ड तर नाहीच करायला. बियर्ड आहेच नाही करायला. हां, ह्याच्यामध्ये 10-15 मिनिट्सच मसाज होतं. ह्याच्यामध्ये 750 रुपीजमध्ये 30 मिनिट्सचा मसाज येतो. 30 मिनिट्स कोण करणार म्हणजे? 30 मिनिट्स खूप झालं टाईम. मी तर हे करते बिकॉज मी लास्ट मंथच पेडिक्युअर केले. इफ यू वॉन्ट यू कॅन डू पेडिक्युअर. आय विल डू फूट रिफ्लेक्सोलॉजी. व्हॉट्स इट? ठीक आहे, चालेल. बघ म्हणजे तुझ्यावरती आहे. तुझ्यावरती आहे. तू सांग ना, तुला काय हवंय? मसाज हवंय का? नाही, मला ते क्लिनिंग मला नाव पण माहीत नाही. ती गोष्ट आपण करायला आलोय म्हणजे मी करायला आलेलो आहे. काय आलं? कसलं म्हणजे? भक्का म्हणजे तो गुटखा खातो त्याचा ना. आपण एक म्हणजे यांनी काय मला नीट दिलं नाही. यांनी असं हे काय डायरेक्ट समोर ठेवलंय. अरे तू जरा शिकरायचं भांडं लहान पोरं करतात ना शी. ह्याच्यामध्ये तुझं लहान पोरं ह्याच्यामध्ये शी करणार आहे का? जरा मला चप्पल काढायचं त्यांनी जागा नाही ठेवली बच्ची. पण हाव माय कम्फर्टेबल अँड यू आर नॉट. आत्ताच नको ठेवू रे राजा. आत्ताच नसतं ठेवायचं. सॉरी. दुसऱ्यांनी असं पडदे लावले तर मला जरा प्रायव्हसी भेटल्यासारखं वाटतं. छान वाटतं. दुसऱ्यांदा असं झालंय. तू आवाज टेस्ट करण्यासाठी पहिला व्हिडिओ बंद केला, जबकि तू ती टेस्टच नाही केली. दुसऱ्यांदा असं झालं. त्या माणसाने सांगितलं की मॅम का क्या है? रिफ्लेक्सोलॉजी और मेरा पेडिक्युअर आहे. डायरेक्ट त्या बाईने जज केलं माझ्याकडे बघून. हसली ती माझ्याकडे बघून डायरेक्ट. काय हसली बिसली? बच्ची ती हसली माझ्याकडे बघून. ठीक आहे. म्हणजे पुरुष सगळे आप कंटिन्यू करते. नहीं, आप नहीं आएंगे वीडियो. नहीं आएंगे. आणले थांबा ही सल्ला देते. मी सल्ला हे देते की आता मी रिलॅक्स करणार आहे डोळे वेळे बंद करून, आणि तूही तेच करायचं. मी तर एकदम रिलॅक्स करणार आहे, चिल में. ठीक आहे. सो आता आपण भेटूयात डायरेक्ट इथनं बाहेर पडताना. तुझा एक्सपिरियन्स शेअर कर आणि अजून मुलांना प्रोत्साहन दे पेडिक्युअर घ्यायचं. इट्स नॉट अ गर्ली थिंग. ठीक आहे, चालेल. ओके बाय. हे आपले पुरुषी पाय. आम्ही आत्ताच व्हिडिओ घेतोय कारण आम्ही दुसऱ्यांचं कॉन्सेप्ट मानतो. हे आत्ताचे असे पाय आणि हे आता नंतर चांगलेच आहेत तुझे पाय तसे. बट ठीक आहे. ही बच्ची किती घाण दिसतात माझे पाय. आणि हे असं बोलताच तिकडची ती बाई म्हटली माझ्या पायाकडे बघून की सर के पैर आपसे बहुत अच्छे दिखते हैं. बरोबर. आता माझं तर झालंय मस्तपैकी रिफ्लेक्सोलॉजी आणि चैतन्याचं पेडिक्युअर स्टार्ट झालेलं आहे.
तर त्यांनी आधी विचारलं की फाईल करू का, हे करू का, ते करू का. ह्याला काय घंटा कळे ना काय उत्तर द्यायचं. मी डायरेक्ट तुझ्याकडे बोट केलं मला ते डॉक्टरकडे गेल्यावर आपण नाही का मम्मीकडे बोट करतो तसं गेलं. मग मी त्यांना म्हणले की मला विचारा नाही का मी सांगते. हे चेक कर रहा बरोबर आहे का? हां ठीक आहे. असं सगळं असतं पेडिक्युअर मुलांनो. करत जावा. गर्लफ्रेंडसोबत असंही टाईम स्पेंड करा. नुसतं गेम नका खेळत बसू आयुष्यावर. माझा पाय दाखवू पाहिजे. आता जरा रिलॅक्स कर ना, डोळे बंद कर, असा पड ना जरा. त्याच्यासाठी तुला आणलंय मी. भीती वाटते बच्ची ते असं भीती काय असं नकात घालवते खार खार खार. त्याला घाण काढणे असं म्हणतात. काय म्हणतात? घाण काढणे. आता तू ना तिथे फोकस कर, फील घे आणि थोडं रिलॅक्स कर. येस. कसं वाटतं? नेल पेंट नाही लावू म्हणजे झालं. नेल पेंट लावायची आपण ती ट्रान्सपरंट वाली पॉलिश. तू जरा पॉलिश बच्ची हे सगळं व्हिडिओ मध्ये टाकू पण हे नको. मी नाही फक्त आपण क्लीन करणार आहे आज. सगळी मारेन फक्त चुकून मला नेल पेंटचा एक डाग जरी लागला ना. नाही आपण फक्त क्लीन करणार आहे. तुला कसं वाटतंय चैतन्य? छान वाटतंय मला. अरोमा बॉय साठी अरोमा पेडिक्युअर. वास आला बघ किती आता छान. वास आला. त्यांनी येऊन काहीतरी हे टाकलं, अरोमा टाकला त्यांनी. निलगिरी. चैतन्य तू असं रिलॅक्स कर ना प्लीज. अगं रिलॅक्स बच्ची. कसं आहे असं मागं टेक आणि डोळे बंद करून शांत बस प्लीज. त्यांना सांग हालायचंय तुला. हां रिलॅक्स हो. डोकं टाक मागं. कसं आहे म्हणजे डोकं टाक ऐक ना. चैतन्य. त्यांच्या हातात असे वेगवेगळ्या प्रकारचे चैतन्य रिलॅक्स. मी मला तुला हे देऊ दे ना मला माझं. त्यांच्या हातात काय वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत जे असे पॉइंटी आहेत. पॉइंटी नाही आहेत बाळा. ते ती घाण काढतंय तुझ्या ह्याच्यातली. पण तेच असं पॉइंटी आहे. टोचल विचल तर असं रिलॅक्स कसं करणार माणूस? टोचत तर नाही पण काही. रिलॅक्स कर. करतो मी आता. थोबाड बंद ठेव आणि डोळे बंद कर. गुलगुली होती बच्ची. मला कंट्रोल नाही होत आता. डोळ्यातून पाणी यायला लागला का तुझ्या? ये लड़के भी आते ही होगे ना पेडिक्योर लेने को? लड़के बहुत आते ना. कॉमन है लड़कों में भी पेडिक्योर. कसं वाटतंय तुला चैतन्य? मला भीती वाटते. भीती काय वाटायची? तुला रिलॅक्स करायला आणलंय मी यार. आता काय ह्याच्यामध्ये काय करणार आता? काय बुडवायचं त्याच्यात? ऑब्विसली ते पाणी काय प्यायला ठेवलंय मग? प्यायला नाही. आणि मासे कधी सोडणार? सो चैतन्याला वाटलं होतं पेडिक्युअर म्हणजे काय. चैतन्य सांग तुला काय वाटलं होतं पेडिक्युअर मीन्स वॉट? मग आता याच्यात मासे सोडणार आहेत ना. काय अगं बच्ची हो. मला काही कळत नाही या मुलाचं. मी काय करू? का? त्याने ते मॉल वगैरे मध्ये बघितलं मासे सोडलेले पेडिक्युअर. तर त्याला वाटलं ते करणार आहे. सो म्हणजे कळेल ना माईक चालू आहे ना. सो चैतन्य कसं वाटतंय तुला? माझी ढेरी माझं तोंड नाही ना बच्ची. माझं तोंड आहे. ठीक आहे. तुला कसं वाटतं मला सांगशील का? छान वाटतंय मला. सो आज चैतन्य तू माझं आयुष्य जगून बघ. या ट्रॅफिक मधूनच मी रोज येत असते घरी. पण बघ ना. आणि तू आरामशीर कॅब मध्ये बसून जातोस ऑफिसला. पण आज तुला ही पनिशमेंट. आज तू माझं आयुष्य जग. बघ जरा बघ तुझी बायको दो वक्त के खाने के लिए क्या क्या करना पड़ता है. देख लो भाई. पण माझं काय म्हणणं आहे हे ट्रॅफिक पण ना बघ ना कसं आहे ट्रॅफिक हे वाला. असं वाटतंय की नाही का कुठेतरी काहीतरी झालंय, एखादी गाडी बंद पडली, अशा टाईपचं ट्रॅफिक वाटतंय. असंच ट्रॅफिक आहे बाबू बँगलोर मध्ये. आणि तू रोज सेम ट्रॅफिक असतं. रोज बाबू रोज. आणि या ट्रॅफिक मध्ये मागून येऊन मला कोणतरी ठोकतं. म्हणजे मी काय म्हणावं इकडच्या लोकांना? काय बोलायचं लका. हा मळखाऊ कलर आहे जरा. मळखाऊ घेऊ का? मला वाटतं हा ब्लॅक आणि 2 घेते ना. 2 तुला पाहिजेत? ओ घेते पण आहे चालेल. पण तू नाही घालणार असले व्ही नेक वाले. व्ही नेक वाले घालायचं मी. माझा मेन पॅटर्न होता बच्ची व्ही नेक. आणि यो तुला आवडला का हा शर्ट? 499 ओनली. 499 काय म्हणताय तुम्ही पोरांना? आणि वेगळा माझा आधी जो दुसरा फुल हँडचा आहे तो पण असाच आहे का जरा? आणि हा कलरही सुंदर आहे. मी बाकीचे कलर्स पाहिले होते. हा चांगला आहे. मी पण घालू शकते याला. ओव्हर साईज. एल च्या ऐवजी एम साईज घेऊया. म्हटलं की असं काय नाही घेत जरा जेनझी काय नाही घेत बाबू. अच्छी आता माझ्याकडे बघितलं ना लोक म्हणतील की 2 पोरांचा बाप दिसतो. 2 पोरांचा तर नाही दिसत. चला. आणि
ही पॅन्ट तर नाही घ्यायची, अशा खूप आणि झाल्या ही तुझ्याकडे. अशी ही तरी मला कार्गो पाहिजे होती ना अशी. तुझ्याकडे ऑलरेडी एक ब्लॅक कार्गो आहे. नाही ना ब्लॅक कार्गो. कार्गो हे 199 मला काय आवडलेले नाही आहेत ह्याला लगेच हे येतील मला वाटतं, काय म्हणतात ते. पोरांना. पण तू ते घेतलंय ना गोळ्या गोळ्या. फुल क्यूट नाईट ड्रेसचे सेट, बट मुलांसाठी असा हा चड्डा आहे. इथं सगळी पुरुषी कपडे कमी आहे तिकडे जरा. ठीक आहे, बघ बरं एकदा मागं. म्हणजे मला मिक्स्ड फिलिंग आहे, बट नाही ना नाही नाही ना. ठीक आहे, असं वाटतं की बच्चा आता तू कॉलेजला जाणार आहे मारामारी करायला. गावगुंड वाटतोय जरा. मला नाही आवडलं बाबू. आय डोंट नो, आय एम सॉरी. कॅन यू वेअर इट ॲज अ जॅकेट? म्हणजे ते उसवेला पैसे द्यावे लागतील. हो हो, जॅकेट म्हणून यूज करू. मी काय म्हणते, नाही ते ॲज अ जॅकेट छान वाटतं. मला माहिती आहे पण तुलाच घ्यायची इच्छा आहे म्हणून. चल 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 लवकर. बघ मी जर ट्रायल नाही केलं तर मग मला काय झाले आमची एकदम झालेली आहे. आम्ही करणार नव्हतो शॉपिंग असं आम्ही दरवेळेस म्हणतो, बट इथं खूप स्वस्त आहेत कपडे. हे आहे इझी बाय. आणि इझी बाय तिकडे आणि आम्ही लास्ट टाइम गेलो होतो अझॉर्ट म्हणून एक, ते पण खूप छान होतं. तिथं तेव्हा ऑफर होते 80% 70% ऑफ होते तेव्हा. ऍक्च्युली आम्ही 70 to 80% ऑफ मध्ये गोष्टी घेतल्या. आता त्याला तर मी व्हॉइस ओव्हर देणार आहे. पाणीपुरी पण आपल्याला केळीचं पाणी नाही. आपली इथं पण असंच असतं. कधी खात नाही, गर्लफ्रेंड आयुष्यात आल्यापासून खायला लागला. बायको गर्लफ्रेंड नाही बायको. सो हाऊ वॉज युअर डे? अच्छा था भाई, अच्छा था. रिलॅक्सिंग था. काय होतं ते? रिलॅक्सोलॉजी नाही, ते मी घेतलं फूट मसाज. रिफ्लेक्सोलॉजी तू घेतला पेडिक्युअर. विदाउट माशांचा पेडिक्युअर. विदाउट माशांचाच असतो हा पेडिक्युअर. मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. आणि इथे एक नवीन ठेला चालू झाला, तर आम्हाला फक्त 55 रुपीजमध्ये फ्राईड राईस भेटला, हाफ प्लेट. आय होप तो म्हणजे ती अंडे चिकनचीच असते. चिकनचीच अंडे असते. चिमणीच्या अंड्यांचा नसेल ना. ओके गाईज. नाही ते त्याच्या ओळखीचे लोक आहेत आमच्या, सो आम्ही विश्वास ठेवू. ओळखीचं हो बच्ची. चलो बाय बाय बाय. थँक्यू. मी ओळखीचे काय म्हटलं माहितीये का, कारण आपण त्यांचा अख्खा एक सिरीज बघितलाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.